उज्जैन महाकालच्या दर्शनाला आम्ही गेलो, पण तिथे जे पाहिलं ते आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्या नगरीत आम्ही पाऊल ठेवलं आणि विलक्षण असे अनुभव आम्हाला येत गेले. उज्जैन हा मध्य प्रदेशातील एक प्राचीन आणि पवित्र नगरी आहे. ही सप्तपुर्यापैकी एक मानली जाते. पूर्वी याला अवंतिका असं नाव होतं. इतिहास, अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे उज्जैन. इथेच कधी काळी महान राजा विक्रमादित्य राज्य करत होते. इथेच विक्रम संवतची सुरुवात झाली. पण उज्जैनची खरी ओळख म्हणजे महाकालाची नगरी. महाकाल मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच मनात एक वेगळीच शांतता जाणवते. घंटांचा नाद, हर हर महादेवचा जयघोष, बम बम भोलेचा जयघोष आणि भक्तांची ती अखंड रांग. रांग मोठी असली तरी त्रास वाटत नाही, कारण प्रत्येक पाऊल महाकालाच्या जवळ नेत असतं. जेव्हा गर्भगृहात प्रवेश झाला आणि महाकालाचं दर्शन झालं, त्या क्षणी तर शब्द सुचले नाहीत. डोळ्यातून फक्त अश्रू येत होते. मनातली भीती, ताण, चिंता सगळं जणू नाहीसं झालं होतं आणि एक वेगळ्याच प्रकारची शांतता, समाधान तिथे वाटत होतं. आणि जेव्हा मी अशा प्रकारे डोक्यावर चंदन लावलं, महाकाल लिहिलेलं जे जे काही होतं ते जेव्हा आम्ही लावलं, तर तेव्हा असं वाटलं की आम्ही सगळेजण भक्तिमय झालो आहोत आणि उज्जैनच्या नगरीत महाकालेश्वरमय झालो आहोत. जसं की आपण स्वामीमय होतो तसं महाकालेश्वरमय आम्ही झालेलो आहोत. या उज्जैन नगरीतील सर्वात अद्भुत परंपरा म्हणजे भस्म आरती. पहाटे ब्रह्ममुहूर्ताला होणारी ही आरती पाहण्यासाठी भक्त महिन्यापूर्वी बुकिंग करतात. महाकालला चितेच्या भस्माने अभिषेक केला जातो. याचा अर्थ असा की जीवन आणि मृत्यूवरही महाकालाचं राज्य आहे. हे दर्शन फक्त डोळ्यांनी नाही तर आत्म्याने अनुभवायचं असतं, जे की आमच्या नशिबात नव्हतं आणि आम्हाला ती भस्म आरती मिळाली नाही, कारण की त्याला साहजिकच 1 महिना 1.5 महिना अगोदर बुकिंग करावं लागतं. उज्जैनमध्ये वाहते पवित्र शिप्रा नदी. याच ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, जिथे की आता 2028 मध्ये कुंभमेळा भरणार आहे, जिथे लाखो साधू संत आणि भक्त एकत्र येतात. तसेच मी भेट दिली कालभैरव टेम्पल येथे. येथे भगवान कालभैरवांना मद्याचा नैवेद्य म्हणजेच दारू अर्पण केली जाते. तिथे एक वेगळी अनोखी म्हणजे खूप पूर्वीची ही परंपरा आहे की तिथे देवाला दारू नैवेद्य रूपी अर्पण केली जाते. पण तिथे त्या परिसरामध्ये दारू मिळत नाही. आपल्याला जर हवी असेल, देवाला अर्पण करायची असेल, तर बाहेरून आपल्याला ती आणून देवाला अर्पण करायची आहे. तसेच इंदोरमध्ये बघण्यासारख्या खूप असे पॉईंट आहेत, घाट आहे, त्याची संध्याकाळी आरती होते. तर तिथेही आम्हाला जायला मिळालं नाही, कारण की इंदोर सिटी फिरणे याला कमीत कमी 3-4 दिवस तरी लागतात, तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही फक्त महाकालेश्वरचे दर्शन घेतले, भैरवनाथचे दर्शन घेतले, ओंकारेश्वर केलं आणि आम्ही परत आलो. तर हा जो कमान तुम्ही बघताय, तर हेच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. खूप छान अनुभूती येते आणि खूप छान वाटतं उज्जैन महाकालच्या दर्शनाला. एक वेगळीच प्रकारची अनुभूती तिथे आपल्याला मिळते, म्हणजे शब्दात ती गोष्ट वर्णन करू शकत नाही. आणि जाताना अशा प्रकारचे म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी आपण जिथे रूम घेतलेले आहे तिथे आपण गाडी लावू शकतो, पण तिथून पुढे गाडी आपल्याला अलाउड नाही. आपल्याला रिक्षा घेऊनच आपल्याला पुढचा प्रवास करायचा असतो. तर आम्ही रिक्षानेच पुढचा प्रवास केला आणि उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी आम्ही 1 वेळा नाही तर 2 वेळा आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं. पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं, मग परत बाहेर आलो. आम्ही बाहेर आल्यावर कळालं की VIP पास पण इथे काढून दर्शन घेतलं जातं. आणि आता आरतीची वेळ होत आहे, तर म्हटलं आरती आपल्याला मिळणार म्हणजे आपलं केवढं मोठं भाग्य, तर आपण आरती चुकवायची नाही. आम्ही परत आलो, VIP पास काढले आणि परत आम्ही आरतीला आतमध्ये गेलो. तर अशा प्रकारे उज्जैनवाले बाबांनी आम्हाला 2 वेळा दर्शनासाठी आतमध्ये बोलावून घेतलं. इतकं छान वाटतं ना तिथं. ते जे उज्जैन महाकालाचं जे लिंग आहे ते बघितल्यावर एक वेगळ्याच प्रकारची म्हणजे मनाला एक शांतता मिळते, समाधान मिळतं. मी खरंच सांगू का, माझा एक अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. मी जेव्हा बाहेर होते ना, म्हणजे लाईन्समध्ये उभी होते, जात होते, तेव्हा मी विचार करत होते की
आता आपल्या काही ना काहीतरी अडचणी असतातच. आपण सांगत असतो की पोरांचं असं होऊ दे, त्यांचं भविष्य असं घडू दे, घरातलं असं काहीतरी प्रॉब्लेम असतात ते आपण सांगत असतो की ह्या सगळ्या प्रार्थना आपण बाबांच्या समोर बोलायच्या. पण जेव्हा मी तिथे उभारले बाबांच्या समोर आणि दर्शन घेत होते, तेव्हा मी सगळं काही विसरून गेले. फक्त हात जोडून त्यांच्यासमोर उभे होते आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी भरलं होतं. मला अश्रू आवरत नव्हते. मला रडू येत होतं की एवढ्या पवित्र नगरीत आपण आलो आणि बाबांनी आपल्याला बोलवलं, की हेच किती पुण्याचं काम आहे, किती आपलं भाग्य आहे की इथेपर्यंत आपण आलो आणि पोहोचलो. आणि तेव्हा मी सगळ्या माझ्या इच्छा मी विसरून गेले आणि मी हात जोडून त्यांना एवढीच प्रार्थना केली की मला फक्त तुम्ही समाधानी ठेवा. हे एवढंच मी त्यांना तिथे सांगितलं. तर तो एक वेगळाच अनुभव मला त्यावेळी आला. आणि खरंच असं म्हटलं जाते की जे मंदिरचं जे परिसर आहे, ते मंदिर जे बांधलेलं आहे, त्याची म्हणजे एक प्रकारची ती रचनाच तशी केलेली आहे की तिथे आल्यावर माणूस सगळं काही विसरतो आणि मनाला फक्त समाधान आणि आनंदच मिळतं. सगळं काही निगेटिव्ह जे काही आहे, विचार, चिंता सगळं आपण विसरतो आणि तिथं फक्त आणि फक्त आपण प्रसाद के रूप में देगा मंगल यंत्र अपने घर के पूजा के स्थान पर ना। ये वाली माला कोई गुस्सापना करता, चिड़चिड़ापना करता, पहन सकते हो। मंगल बाबा फोटो प्रसाद लेके आना है। 5 ही घर के लिए मिला। बाबा महाकाल की नगरी में आप पधारे हो। हर जगह प्रसाद नहीं चढ़ाया जाता, यहीं पे दान लगता है। बाकी आपको 6 पॉइंट घूमने फिरने का। अपनी मंगल यात्रा उज्जैन की परिक्रमा पूरी कराएं, है ना। ये मंगलगिरी का जन्म स्थान। ये काल भैरव का मंदिर नाही आहे, ये मंगल देवता का है। काल भैरव आगे 2.5 किलोमीटर तिकडे आहे दाखवलंय. तर आम्हाला खूप गर्दी होती तिथे. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं नाही आम्ही. बाहेरूनच नमस्कार करून आम्ही निघालो. आजूबाजूला खूप मंदिर आहेत. तर हे आहे भैरवनाथ बाबाचं मंदिर, काल भैरव मंदिर. तर जो कोणी उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेतो त्याने काल भैरवाचं दर्शन हे घेतलंच पाहिजे, अनिवार्य आहे. त्यांच्या दर्शनाशिवाय म्हणतात की ही ट्रिप पूर्ण होत नाही. तर बरेच असे दोरे बांधले होते तिथे बाहेर आणि काल भैरवाच्या दर्शनासाठी आम्हाला बरोबर 2.5 तास लागला. दर्शन घेण्यासाठी खूप लाईन असते, खूप गर्दी असते आणि एवढ्या उन्हात आम्ही कमीत कमी 2-2.5 तास तरी आम्ही तिथे थांबलो. इथे VIP नाही किंवा साधं नाही, काहीच नाही. जे कोणी आहे ते सगळे एक लाईनमध्ये आतमध्ये दर्शनासाठी जातात. VIP पास वगैरे इथे काहीच नसतं. तर काल भैरवबाबांनी पण खूप छान दर्शन दिलं. एक मनाला वेगळ्याच प्रकारची शांतता तिथे मिळते. खूप छान प्रवास झाला आणि यानंतर आम्ही एक दिवस इथे स्टे केला आणि परत आम्ही निघालो ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर मंदिर हे नर्मदा किनारी आहे. तर तिथलाही दृश्य खूप सुंदर आहे. तिथलंही निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर तो नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेन, तर तोही नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय महाकाल बाबा लिहा.